नमस्कार. आजच्या ह्या सविस्तर विश्लेषणात एलपीजी गॅस सबसिडीच्या नियमांमध्ये होत असलेल्या एका अत्यंत मोठ्या आणि महत्त्वाच्या बदलावर आपण चर्चा करणार आहोत. हे बदल नेमके काय आहेत आणि गॅस धारकांसाठी त्याचे काय परिणाम होणार आहेत हे अगदी सोप्या आणि रोजच्या भाषेत आपण समजून घेऊया. चला तर मग वेळ न घालवता थेट विषयाला सुरुवात करूया. 12,36,805 ही कोणतीही सामान्य किंवा छोटी मोठी संख्या नाहीये बरं का. जळगाव जिल्ह्यातील एकूण एलपीजी गॅस धारकांची ही अधिकृत आकडेवारी आहे. आणि आता होतंय असं की रेशन कार्ड नंतर या सर्व लाखो ग्राहकांसाठी प्रशासनाने एक अतिशय कडक अशी छाननी मोहीम हाती घेतली आहे, ज्याचा थेट परिणाम या सगळ्यांवर होणार आहे. पहिला भाग, एलपीजी गॅसचे नवे नियम. प्रशासनाने लावलेली ही एक प्रकारची नवी चाळणच आहे. दुसरा भाग, 9 महिन्यांची आणि केवायसीची अट. सिलेंडर मिळवण्यासाठी आलेले हे नवीन नियम. आता हे नियम नेमके कसे काम करतात ते पाहूया. अन्न व पुरवठा विभागाचे अगदी स्पष्ट निर्देश आहेत. जर सलग 9 महिने एलपीजी सिलेंडरची उचल केली नसेल, म्हणजेच नवीन गॅस घेतलाच नसेल, तर सबसिडीचा लाभ तिथेच थांबवला जाईल. म्हणजे सरसकट लाभ आता मिळणार नाही. हा नियम का आणलाय तर मुख्यत्वे निष्क्रिय किंवा बंद पडलेली खाती शोधण्यासाठी. आणि हो, अजून एक महत्त्वाची गोष्ट, जर गॅस कनेक्शनला जोडलेला रजिस्टर्ड मोबाईल नंबर बदलला तरीही अनुदानाचा मार्ग तात्पुरता बंद होईल. आता हे लाभ पुन्हा सुरू करायचे असतील तर काय करावे लागेल, तर नव्याने केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत बंधनकारक असणार आहे. ती पूर्ण केल्यावरच सिलेंडरचा लाभ पुन्हा सुरू होऊ शकेल. तिसरा भाग, उज्ज्वला योजनेसाठी नवी सक्ती. अनुदान सुरक्षेसाठी आलेले हे विशेष नियम. इथे दरवर्षी हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. या शब्दावर खास लक्ष द्या, कारण हीच ती सर्वात मोठी सक्ती आहे. सामान्य ग्राहकांपेक्षा वेगळा नियम इथे लागू होतो. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आता दरवर्षी त्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण करावीच लागणार आहे. यामागचं कारण अगदी स्पष्ट आहे, ते म्हणजे अनुदान प्रक्रियेत होणारा कोणताही गैरप्रकार 100% रोखणे. प्रशासनाने अगदी निक्षून सांगितले की जर दरवर्षी ही केवायसी केली नाही तर सबसिडीची रक्कम खात्यात जमा होणार नाही. थोडक्यात सांगायचं तर सबसिडी मिळवायची असेल आणि ती पुढेही सुरू ठेवायची असेल तर आता वार्षिक केवायसी हाच एकमेव खात्रीशीर मार्ग उरला आहे. चौथा भाग, उत्पन्नाची 10 लाखांची मर्यादा. अनुदानासाठी ठरवण्यात आलेले हे नवे आर्थिक निकष. आता हा आर्थिक निकष समजून घेऊया. ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 10 लाखांपेक्षा कमी आहे तेच ह्या योजनेचे खऱ्या अर्थाने अपेक्षित लाभार्थी आहेत. पण ज्यांचे उत्पन्न 10 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना मात्र आता सबसिडी पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. गॅस सबसिडीचा मूळ उद्देश काय आहे तर ती तळागाळातील आणि खऱ्या गरजू लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. आणि म्हणूनच प्रशासनाने ही एक प्रकारची भक्कम आर्थिक साळणच लावली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यातील या 12 लाखांपेक्षा जास्त असलेल्या यादीत अनेक मोठे उद्योजक आणि व्यावसायिकही होते जे सबसिडीचा गॅस वापरत होते. आता ह्या नव्या कडक नियमांमुळे अशा आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या सर्वांची नावे अनुदानाच्या यादीतून वगळली जाणार आहेत. पाचवा आणि अत्यंत महत्त्वाचा भाग, बोगस कनेक्शनवर कडक कारवाई, ज्याद्वारे बनावट खाती कायमची बंद होणार आहेत. आता ही कारवाई प्रत्यक्षात कशी होते ते पाहूया. ही सगळी तांत्रिक प्रक्रिया अतिशय पद्धतशीर आणि कडक आहे. याची पहिली पायरी म्हणजे आधार डेटाबेसच्या माध्यमातून प्रत्येक गॅस खात्याची एकदम बारकाईने तांत्रिक पडताळणी केली जाते. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात अशी खाती शोधून काढली जातात जी एकतर बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली आहेत किंवा जी धक्कादायक म्हणजे चक्क मृत व्यक्तींच्या नावावर अजूनही सुरू आहेत. आणि मग येतो अंतिम टप्पा. अशा सर्व बोगस खात्यांची अचूक ओळख पटवून त्यांचे कनेक्शन त्वरित बंद केले जाते आणि त्यांचे नाव यादीतून कायमचे खोडून टाकले जाते. आधुनिक तंत्रज्ञानाचा अत्यंत प्रभावी वापर करून अनुदान प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याचे आणि पैशांची गळती थांबवण्याचे हे खरोखरच एक उत्तम उदाहरण आहे. पण आत्ता अखेरीस एका अत्यंत कळीच्या प्रश्नाचा विचार करणे गरजेचे आहे. प्रशासनाने लावलेल्या ह्या कडक आणि डिजिटल फिल्टर्समुळे अनुदान प्रक्रियेतील भ्रष्टाचार आणि गैरप्रकार खरोखरच पूर्णपणे संपुष्टात येतील का, की या तांत्रिक अटींच्या जाळ्यात अडकून खऱ्या आणि गरजू ग्रामीण ग्राहकांना विनाकारण नाहक त्रासाचा आणि प्रशासकीय अडथळ्यांचा सामना करावा लागेल? या मोठ्या आणि ऐतिहासिक बदलांचा जमिनीवरील खरा परिणाम नेमका काय असेल हा नक्कीच सर्वांना विचार करायला लावणारा मुद्दा आहे. याच महत्त्वाच्या प्रश्नासोबत आजचं हे सविस्तर विश्लेषण इथेच थांबूया.